आज मी तुमच्यासाठी खूप टेस्टी असं झटपट बनणारा पदार्थ घेऊन आलेले आहे। तर बघा मी सुरुवात करते। आता 100 ग्रॅम मी दोडका घेतलेला आहे शिरेचा, त्याला सोलून घेतला, त्याला कट करून घेतला। त्याच्यानंतर 2 तिखट हिरव्या मिरच्या घेतल्या जरा मोठ्या साईजच्या, त्याला कट करून घेतला। एक कांदा घेतला, त्याला कट करून घेतला। 2 लसणाच्या कळ्या घेतल्या, त्याला सोलून घेतलं। तसंच मी अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी, 2 चमचे तेलामध्ये टाकलेला आहे फोडणीसाठी। आता ते तडतडून जाईल तोपर्यंत मी आता त्याला तडतडू देते आणि नंतर मग त्याच्यामध्ये मी कांदा, हिरवी मिरची आणि थोडा वेळ याला व्यवस्थित होऊ देते। म्हणजे थोडंसं गोल्डन ब्राऊन सारखं होऊ देते। जास्त जळेपर्यंत नाही शेकायचं आहे, सिमवरच ठेवलं आहे। त्याच्यामध्ये 2 लसणाच्या कळ्या, तुम्हाला पाहिजे तर जास्त लसूण घालू शकता। तर बघा आता त्याच्यामध्ये मी सोललेला दोडका, थोडेसे सालं ठेवले कारण कोवळा दोडका होता, खूप छान होता आणि त्याला म्हणून मी थोडे सालं ठेवले। सालाची चव खूप छान येते। तर मी सोलून घेतलेला दोडका आता त्याच्यात टाकलेला आहे। फक्त 5 मिनिटं शिजू द्यायचे, जास्त वेळ जाणार सुद्धा नाही। आता हो, वाळलेली लाल मिरची त्याला पण शेकून घेते त्याच्यामध्ये आणि थोडंसं लसणाच्या 2 कळ्या टाकल्या। आता मी त्याच्यात कोथिंबीर टाकते, म्हणजे टोटल मी 4 कळ्याच वापरलेल्या लसणाच्या। तर बघा आता मी त्याला झाकण ठेवून फक्त 5 मिनिटं सिमवर होऊ देते। बघा 5 मिनिटानंतर किती छान झालेलं आहे। एक वेळ बघते शिजलं की नाही व्यवस्थित, पुन्हा मी झाकण ठेवून त्याला शिजू देईन। जर झालं नसेल तर 5 मिनिटं 2-3 मिनिटात बघायचं आहे, जळू नाही काही नाही म्हणून मस्त वाफेवर होऊन येतं खूप छान। बघा शिजून गेलेला आहे दोडका आता पूर्णपणे। आता त्याच्यामध्ये बाकीचा मी मसाला टाकून घेते, जसं की मीठ प्रमाणानुसार घेतलेलं आहे। आणि त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट अर्धी वाटी घेतले आहे, अगदी राईट अर्धी वाटी छोट्या वाटीनी। आणि हो, तीळ मी 2 चमचे टाकले, शेकलेले तीळ आहे माझ्याकडे ठेवले होते। आता हळद अर्धा चमचा, गरम मसाला पाऊण चमचा, तिखट 1 चमचा घेतलेला आहे, छोटे चमचे असेल तर 2 चमचे घ्या। आता त्याला छान व्यवस्थित मिक्स करून घेते पूर्णपणे। बघा कलर पण छान दिसतोय आणि शिजून गेला आहे पूर्णपणे। आता तुम्हाला पाहिजे तर तुम्ही बत्त्यानी याला अशाच भांड्यामध्ये किंवा तव्यावर करा, त्याच्यामध्ये तुम्ही ठेचून घेऊ शकता। माझ्याकडे आता हे भाकरी शेकायचं होतं, म्हणजे पावभाजीसाठी मी यूज करते मोस्टली याला व्यवस्थित। तर बघा मी याला छान असं ठेचून घेते आहे पूर्णपणे, म्हणजे प्लेन होईपर्यंत व्यवस्थित करून घेते। बघा किती छान झालेलं आहे ना, अगदी छान झालेलं आहे। बघा तयार झालेलं आहे अगदी पूर्णपणे। तर आता याच्यामध्ये आहे ना मला काही टाकायचं नाही, कोथिंबीर ऑलरेडी टाकलेली आहे मी म्हणून। आणि हो, आता मी वाटीत कमी क्वांटिटीमध्ये केला, मला जेवढा हवा होता, पण मी तुमच्याशी ही रेसिपी शेअर केली। नक्की तुम्हाला आवडेल, तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स देत चला आणि कशी वाटली रेसिपी ते नक्की कळवा।